काय म्हणे मग? हा, काय म्हणे म्हटलं आपली बहीण भाऊ अन पोरगी गिरी काय म्हणते तुझे मन? अन जया गिया सगळे जे ना आता पाहिलं ते सगळे काय म्हणते? कसं आहे म्हणते पोरग? पसंत आहे म्हणते? अव बहीण भावाने तर सगळ्यांना सांगितलं चांगलं आहे म्हणते पोरगं. तर त्याला माहीतच आहे आता पोरगं कसं आहे, पोरगी कशी आहे, चांगली आहे म्हणते. तर लावून टाका म्हणते लग्न. ते तर असेच म्हणून राहिले बाबा, सगळे ना असंच म्हटलं. नाही कोण नाही म्हटलं, चांगलं आहे म्हणते पोरगं म्हणते. जरा सवयाचा आहे म्हणते उलीसा फरक. आता तेवढं चालतेच. आपण जर म्हटलं सगळं बरोबरच पाहिजे तर सगळं बरोबर भेटन काय? आपली तेवढी ऐपत पाहिजे ना. पोरगं सारं करतो म्हणते. हां, आपल्याला पैशाचा खर्च लागत नाही. त्याच्यानंतर आपल्याला कपडा लत्त्याचा खर्च नाही, सोन्या नाण्याचा खर्च नाही. सगळा खर्च पोरगं करून राहिला. मग आपल्याला कोणतं टेन्शन आहे? पोरगी सुखीच राहील म्हणते तिथं. नाही हो बाई मीरा, तुझं म्हणणं आहे ना असं का? तू पाय बाबा आता आता पाय, जरी बहीण भावाई नाही म्हटलं आपल्या, मी म्हणतो ते बाबाही म्हणते, पण माझं म्हणणं काय आहे, तुला जर पटत असन तर हो म्हण, नाही म्हणत असन, नाही पटत असन तर नाही म्हण बाबा. अजून पाहू लागन तर. एकटीच पोरगी आहे तो आमची, काही 10-5 आहे नाही आम्हाला. आम्ही काही धरून तुला लोटून देऊ नाही. पण तुझं मन सांग बाबा, तू हो म्हणशील तर करून टाकू. आई मला पसंत आहे. आता काय करतो, एवढे पाहुणे आले आपल्या घरी, नुसतं येते आणि खाऊन चालले जाते. आता किती पाहुण्यासाठी आपण जेवणाचाही कार्यक्रम ठेवला, किती खर्च होते बाबाचा. त्याच्यापेक्षा कोणी करून टाका तुम्ही. नाहीतरी आतापर्यंत आले, कोण पांढरीच आहे, कोण कबूतरच म्हटलं, कोण काही म्हटलं. आता सगळेजण नावच ठेवून राहिले. नाही पहा बरं, पांढरी आहे तरी तर मला साप असल्यासारखाच आहे, तुम्ही जास्त पांढरी आहे तर. म्हणून मग त्याच्यापेक्षा कोणी करून टाक. त्याला पसंत आहे ना, मग करून टाक, चालते. मला तुमच्या मागचंही टेन्शन खतम होऊन जाते. नाही नाही बाई, तसं नको म्हणू तुम्ही. हा, आम्ही तर तुला असं नाही म्हणून राहिलो जबरदस्ती हो म्हणून. आमच्या मागं तुला टेन्शन नाही आहे. तुला वाटत असं आई बाबाला टेन्शन वाटते बा आपलं म्हणून. टेन्शन नाही आहे. आम्ही खुशीनं पाहिजे तुझ्यासाठी. अजून कधी 2-3 वर्ष नाही झालं तरी आम्हाला गम नाही म्हटलं. हो, भेटत नसले का आज नाही उद्या. तू तुझ्या मनातून हो म्हण. बाबा मला पसंत आहे ना, मी सांगून राहिली ना. आता तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. असं नका समजू का मी तुमच्या टेन्शन हलकं करायला, कोणासोबत करायला हो म्हणून. पण मलाही मनापासून असं वाटलं की हे पोरगं चांगलंच आहे म्हणून. म्हणजे असं जे बोलते ते खरं आहे, खोटं बोलायचं काम नाही आहे, असं वाटतं बाबा मला. चला मग ठीक आहे मग. हा, मग मी तेच तर म्हणून राहिलो का पोरीला पसंत पोरगं पाहिजे. आपल्याला पसंत असून थोडी चालते काही. तुमच्या भावाला सांगा लागन ना. हां, तो तर काय म्हणते, पाहुणे आले तरी कामाला गेला. त्याला सांगायला तर गेलतेच तुम्ही सकाळी त्याच्या घरी. जायला सांगितलं होतं ना तुम्ही. हो, सांगितलं होतं ना. तिला म्हटलं त्याला सांगतो म्हटलं घरी आला म्हणजे. तर ती म्हणे हो म्हणे, सांगतो म्हणे बा. मग आता सांगतो म्हणे तर काय माहित. तेही तशीच आहे. मी तर म्हणतो काय मी बाबा, ते तिलाही आता पहा, आपण तिथे तिच्या इथं दाखवायचा कार्यक्रम ठेवला बाबा. आता घर साजरं आहे म्हणून ठेवलं. तर तेही मला कशी म्हणते तुम्ही चांदा म्हणते तुमच्या घरी खा प्यायचं, तेला मिठापासून सगळं, फक्त माझ्या घरचे भांडी किंडी देईन म्हणते मी, तेही घासून जा म्हणते. नाही तर मग मनान म्हणते का सगळं इथं टाकून देतो पसारा, मी करणार नाही रे बा म्हणते. अशी म्हणे ते मला. म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं आपल्याच घरी ठेवा. आपलं घर कसंही असू काले. आपलं फाटकं बरं, आपलं फाटकं बरं, पण दुसऱ्याचं नेटकं नाही बरं. तुला किती वेळा सांगत असतो मी. पण तू जातं त्या मोठेपणाच्या याच्यात की ते तिचं असं आहे तिचं तसं आहे. ते कसंही असो, आता त्या पाहुण्यानं तेच घर पाहिलं का नाही. हां, जरी त्याला सांगितलं का हे भावाचं घर आहे, त्याचं म्हणणं काय झालं का तुमचं कसंही असो तुम्ही आम्हाला तुमच्याच घरात न्यायला पाहिजे होतं बा. असं राहते ना कोणाचंही म्हणणं. हो ना. आता मी काय म्हटलं, आता इथं म्हटलं बाबा टाकून देईन इथं चट्या गिट्या खुर्च्या नाही, काही नाही, बरं नाही दिसत. त्याच्यात ह्या पंखा चालत नाही. एखादा कूलर पाहिजे ह्या दिवसाचा. किती गरमी होते, किती वेळ बसतील ते लोक गरमी आहेत म्हणून म्हटलं होतं बाबा. आता तिथं कसा कूलर हे ते लागलं आहे तर थंड लागते. किती वेळ बसले ते पाहुणे. हो, मी आता कूलरच घेऊन येईन. आता कसं आहे, लग्न सध्या तर काढून आता अधिक महिना आहे ना. आता पाहिणी गिनी करून घे माझ्या विचारानं. साक्ष करून चालन काय अधिक महिन्यात आता. साक्षगण करते काय गड्या लोक, मलाही माहित नाही. नसन करत तर नाही करा लागन. अधिक महिना निघू द्या लागन ना. या कसं आहे, आपल्याला लोकांच्या हिशोबाने चाला लागन ना. आपण जर म्हटलं का करून घ्या, ते तर लोक पैनच ना कुठं ना कुठं, का नाही बा करता येते का नाही करता येत म्हणून. नाही नाही, माझ्या विचारानं करावंच नाही अधिक महिनाभर. हा महिना निघू द्या, मगच तिकडे साक्षीकरण करून टाका आणि 15-20 दिवसानं लग्न करून टाका. नाहीतरी आपल्याला तर काही करून आहे नाही. इथून मुकणी आहे त्याच्याच गावात जाणी आहे लग्न करायला. मग ते कुठेही करे कसंही करे, काय करायला लागते आपल्याला. बस पोरगी तिथंच नेऊन दे ना आपल्याला. हो ना, असंच राहते बापा, असंच राहते. खरंच आहे. म्या त्या जयाले पाय म्या सामान नाही आणलं गड्या तिथून. आता ते सामान राहिलं ना उरलं तिथं. काही पोहे उरले आहे, कांदे मिरचे, चहाचं सामान, साखरपत्ती, लय सामान उरलं आहे, ते आणलंच नाही म्या. आता आणू नका, बरं दिसत नाही ते. तुम्ही ज्यांना आणाले ते बरं दिसणार नाही म्हणून. काय म्हणून एवढंसं हलकटासारखं घेऊन चालले म्हणून घरी. राहू दे ना, ते काढले ते खाणारेच होय आपले. परके होय काय ते. खाऊ दे. अर्धा एक पाव खाल्ल्यानं काय फरक पडणार आहे. जाऊ दे ना तिकडे, काही टेन्शन घेत नको जाऊ. पण आता याच्यानंतर ध्यानात ठेवतो, काही करायचं असलं तर आपल्या घरात करायचं, कोणाच्या घरात जाऊन करायचा नाही कार्यक्रम. अशानं लोक मग त्याचे फायदे उचलते आपले. बाबा मला 2-3 साड्या घेऊन द्यायचा. माझ्याजवळ साडी आहे नाही. ते साडीची काकूची घातली होती म्हटलं. ते काकू कनी गणगण करे म्हटलं साडी द्यासाठी. तरी तिनं तिची जुनी साडी दिली होती, मला नवीन नाही दिली. पाय हो, मामा पोरीला जुनी साडी दिली. केवढी व चालवा शिंगी आहे ती.
तिच्याकडून जराशी एखादी नवी साडी दिली असती 10-15 मिनिटं तर घाल नव्हती, तर कायच बिघडलं असतं तिचं. किती आहे हलकटपणा. मी नाही करत तिच्या लेकराईविषयी असं. आले तर काही देऊन देतो, साता पडद्यातलं काढून खाऊ घालतो तिच्या लेकराईले, आपले लेकरं समजून. आई जाऊ दे आता, काकूला काही म्हणजो नको ही गोष्ट. कारण का मी मला घालून देऊन राहिला होता का नाही तेव्हाच म्हणे. मी म्हटलं काकू ते दुसरी वाली मागितली होती, काकू ते द्या ना. म्हटलं नाही म्हणे बाई, नवीन कोऱ्या साड्या आहे म्हणे, 1-2 वेळाच घातल्या आहे म्हणे, ते साड्या नाही देत म्हणे, तू खराब करून टाकशील म्हणे. म्हणून मग मी म्हटलं राहू द्या काकू, म्हटलं आता माझ्याकडे होतीच नाही म्हणून घाला लागली आई. त्यामुळे तेव्हाच सांगितलं असतं तर मी कुठूनही मागून आणली असती. गावात काही कमी लोक आहे मला देणारे. हो, याच्यापेक्षा तर परके पुरले, गावातल्या बाया पुरल्या. मी तर म्हणतो आपल्या गावातली शांताबाई पुरली. तिच्या घरी गेलं असतं कणी, घय तिनं म्हटलं असतं साजरं राहू दे ना मग, कायले आणतं हां, राहू दे, काही आणू नको तुझ्या घरून, इथूनच करणं, काही फरक नाही पडत, अशी बोलली असती. हो माय शांताबाई ते कांता साऱ्या म्हटलं हे, पण आपण राहतो या शिल्यावर आणि त्या राहते त्या शिल्यावर. म्हणून आता कामधंद्याला जात असतो मी तिच्या इकडे. मला माहित आहे शांताबाईचा स्वभाव कसा आहे तो. जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको. आता याच्यानंतर कधी काकू सोबत जास्त लाड नको ठेवजो. मी इथं राहू का नाही राहू, नाही तर मग म्हणशील तू बस आता हे गेली मीरा, आता जास्तच लाड होतो म्हणून. नाही बापा, आता कानाने खडा लावतो. आता नाही मी त्याचा लाड लावत जास्तीचा. खरंच त्यानं कणी लयच होती गेली. पण बरं त्या काकाने ना बाई असा, तो तर चांगला माणूस आहे. तो नसला म्हणजेच करते हे अशी. तो असताना घरी तर हे म्हटलं चांगली चकडी खाली मकडी लावली असती म्हटलं. पण तो होता नाही ना, त्याला मी सांगितलं होतं. त्याला म्हणजे त्याला स्वतः नव्हतं सांगितलं, माहीत चुकलं. मी त्याला रातच्यानं सांगायला पाहिजे होतं. मी गेलो त्याच्या घरी सकाळी गेलो तर आता होता नाही तो, म्हणून नसून राहिला घरी. हो का घेतला असं तो. याच्यानंतर सांगायचं असलं ना त्याला रातच्यानं सांगत जायचा. पण त्यानं म्हटलंही ना का माझ्या घरी कर दादा असं. नाही म्हणा बापा, माझ्याच घरी करतो म्हणा मी. नाही बाबा, काका चांगले आहे. काका कधीच नाही म्हणत बाबा असे. काका तर आपल्याला अजून मदत करते कोणाही गोष्टीची. काकानं मला नवीन साडी काढून दिली असती काकूची, पण काकूनं नाही दिली. नाही म्हणे जुनीच घाल म्हणे, हेच घाला लागते म्हणे. हे म्हणे लय वेळा घातली आहे म्हणे, तर हे घरी घातली याच्यावर काही सांडलं सोडलंय म्हणे, तरी फरक नाही पडत म्हणे. पण आईले सगळे भांडे धुवायला लावले बाबा. पाहुणे गेल्यावर पुरे भांडे धुंदे म्हणे. हा, असे नका ठेवू म्हणे. आणि सामान होतं आपलं ते घेऊन घेतलं. जाऊ दे बेटा, आता कसं आहे, एकदा आपल्याला अद्दल घडली ना बस, आता लक्षात ठेवायचं याच्यानंतर. आणि केलंही जरासं तर आपण काही झिंजलो काय, असं समजायचं आपलेच होय करून घेतलं आपण. बस याच्यानंतर त्या रस्त्यावर जायचं नाही, झालं बोलून जायचं. राहू दे, आता तुझं लग्न जुळलं आणि चांगल्या घरी पडली तू. का पाय कशी दुखते तुझ्या काकूची साजरी. कालच तर अशी करे बापा बापा, किती तोंडावर 12 वाजल्यासारखी करत होती बापा. एवढं म्हणे पोरगं बापा बापा म्हणे, वय आहे म्हणे पोराचं म्हणे, देऊ नका म्हणे बापा, एवढ्या वयाच्या पोराला देता काय. आणि पोरीचं वय बापा, माझ्या पोरीचं वय नाही बापा, एवढी येलून राहिली होती जसं काही तिचीच पोरगी होय. हा, माई पोरगी. आणि साडी द्यायच्या वेळेस नाही झाली, स्वतःच्या पोरीला अशीच करून काय ते. हां, म्हणून काय माई साडी नको घालू म्हणून घनाण्या वानाची. मला म्हणे आई, मी अंदर गेली का नाही साडी ठेवासाठी, तर म्हणे एवढं वयस्कर आहे म्हणे पोरगं म्हणे, आणि ते बाबा तिथे देते काय म्हणे, आणि तू काय होस म्हणतो म्हणे, कायले नाही म्हणत नाही म्हणे, अशाही पोरासोबत लग्न करतो म्हणे. मग मी म्हटलं काकू, म्हटलं तो सगळं करून राहिला म्हटलं, हा त्याच्याजवळ सगळं बरोबर आहे म्हटलं, मग असं पोरगं मला भेटन काय म्हटलं, जरासं वयाचाच फरक पडते म्हटलं, तर कमी वयाचे जे भेटन ते असेच राहील म्हटलं, काही नाही की त्याच्याजवळ नाही, पण ह्याचं वय जरी जास्त पण अनुभव चांगला आहे म्हटलं, तो समजदार आहे म्हटलं, म्हणूनच राहिलं म्हटलं एवढं वर्ष. असंच म्हटलं का काकूले, मला पसंत आहे म्हटलं, मी होच म्हणतो म्हटलं बाबाले. मग म्हणे नाही म्हणे, कसं आहे म्हणे आता तुझ्या वय कमी आहे ना म्हणे. नाही म्हटलं माझ्याच कायचं वय कमी आहे म्हटलं काकू, मी म्हटलं आता 24-25 वर्षाची आहे म्हटलं, मग तो 35 वर्षाचा आहे म्हटलं, 10 वर्षाचा फरक पडून राहिला म्हटलं. मग राहत नाही का म्हटलं 10 वर्षाचा फरक, पहिले राहायच ना म्हटलं लोकांचा, आता नाही आहे म्हणून काय झालं म्हटलं. असं पाय कशी बैलवून राहिली होती तुला ते. हा ना, मग त्याच्यावर काय म्हणे माहिती आहे, माझी बहीण आहे म्हणे 30 वर्षाची, तिच्या मानानं बरोबर होते म्हणे पोरगं म्हणे, हे म्हणे म्हणजे 5 वर्षाचा फरक पडते म्हणे, त्याचा काही फरक जास्त जाणार नाही म्हणे, पण तुझ्या फरक तर नाही जाणवते म्हणे. असं हां, मग त्या शुभांगीसाठी वय व त्याच्यासाठी तिच्यासाठी वय ही अशी करून राहिली, म्हणजे ह्या वयाचा आहे, तिला आवडलं पोरगं, पसंतीचं पडलं तिले, आणि तिचं म्हणणं होय का माई बहीण पडली पाहिजे बाई इथं सुखी, हे नाही पडली पाहिजे असं होय ते. आला आता लक्षातच आलं हो माय पुरा पिक्चर. हालतूच गेली माय मी तिच्या घरी तिथं पोरगी दाखवाले, हां रिश्ता बैल लावून राहिली ती. आई तू काही टेन्शन नको घेऊ, मी नाही बैलवू देत, मी काय म्हणते तर बरोबर करतो म्हटलं, होच म्हणतो मी. हा बाई ठाम राहायचं ते निर्णयावर. हा बाई मी ठामच आहे. काका तुम्ही आले? हो बाई आलो ना. काकाले तर परको करून दिलं, आणि काका करून काय फायदा आहे काय. काकाले तुम्ही आपलं समजता काय. कोण रे, काय झालं चंदू, काय झालं दादा, अशी उमेद नव्हती बा तुमच्यापासून मला. अरे तर काय झालं, अशी उमेद नव्हती तुला माझ्यापासून, बरोबर आहे, पण काय झालं, मी काय गलत वागलो बा आता सांग. दादा आज आपल्या मीराले पाहुणे पाहायला आले होते ना, हा मग काका असणं जरुरी नाही समजलं काय तुम्ही. कोण काका सोबत नव्हता का तुमच्या बैठकीत. हा एखाद्या वेळेस मला सांगितलंही नाही का काही नाही, मी सकाळी घरीच होतो, जरा असं मला सांगितलं असतं तर काही फरक पडला असता का दादा. अबे बहाडा काही बोलता का बे, हा काऊन नाही सांगा मी तुले, या घरी आलो होतो ना सकाळी सांगाली मी. काही नका बोलू दादा, खोटे नाटे नका बोलू तुम्ही. हा मी म्हटलं डब्बा घ्यायला गेलो मग, आणि मग हे पाहुणे जे आले ना ते माझ्या समोरच आले,
त्याईनं मला घराचा पत्ता विचारला. मग मी त्याला बरं हे सांगितलं ना का म्हटलं माझ्या भाऊच आहे म्हटलं. तो त्यानं मला नाव विचारलं, महादेवराव भुरेचं घर कुठं आहे म्हणे. मी म्हटलं इथंच आहे म्हटलं. बा चला म्हटलं दाखवून देतो. घरापर्यंत आणून सोडलं त्याले. तर मी म्हटलं कोण काय आहे, तर म्हणे त्याची पोरगी पाहायला चाललो म्हणे बाप. तर मी त्याला हे म्हटलं मी भाऊ आहे म्हटलं त्याचा. म्हटलं हो का म्हणे. मग तुम्ही कुठे चालले म्हणे. म्हटलं मी कामावर चाललो, मला माहीतच नाही बा म्हटलं पाहुणे येऊन राहिले म्हणून. का हो तुम्ही तर म्हणे मग आणि मी गेलतो म्हणे चंदूच्या घरी. हा अन सांगितलं म्हणे त्याला का आज पाहुणे येते आणि घरी थांबजो असं तसं म्हटलं ना तुम्ही मला. मी खोटे बोलून राहिले होते काय. अरे थांब थांब जराशी शांत होय. अरे मी गेलो होतो, बाई होती घरी जया. विचारतो मी, विचारून देईन समोर. जया होती. मी म्हटलं चंदू आहे काय, नाही म्हणे बाहेर गेली म्हणे. तर मग मी म्हटलं बाई म्हटलं आज म्हटलं मीराले पाहुणे पाहिले येते म्हटलं. तर त्याला सांगतो म्हटलं कुठं जाऊ नको बा घरी नाही म्हणून. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे सांगतो म्हणे आले म्हणजे. तर मग ह्या आला म्हणते घरी. तर ना तिनं मला सांगितलं ना मला माहित. काऊन मग आणि बैठकीत पाहुणीनं म्हटलं नाही का तुमचा भाऊ भेटला होता म्हणे. तर त्यानं घर दाखवलं म्हणे. म्हटलं ना मग घर दाखवलं म्हणे. तर मग मी काय म्हटलं त्याच्यावर, हो काय म्हटलं त्याचंच घर म्हटलं हे. अरे तुझ्याच तर घरी दाखवली मी पोरगी. आणि पहा बरं माझ्याच घरी पोरगी दाखवली आणि मला माहित नाही. बरं मी तिथं सोडलं ना, तुमच्या घरापर्यंत पाहुणे आणून सोडले मी तिथून. तुम्ही अशी येऊनच राहिले होते, तुम्ही चाललो गेलो. ना म्हटलं दादानं आपल्याला म्हटलंच नाही तर आपण काय इथं थांबत बसावं म्हटलं. त्याला दाखवलं तुमच्या इकडे इशारा करून दिला आणि तिथून चाललो गेलो. मस्त केलेलं का पठ्ठ्या त्या. हा का तुला हे नाही समजलं का मोठा भाऊ आहे आपला. हा झाली असं दादाकडून चूक, आपण इथं थांबायला पाहिजे, हजर राहायला पाहिजे. दादा मी कसं हजर राहू, मला बोलावलं तर मी हजर नाही. तुम्ही म्हणाल का मी तसा बिना बोलावल्यानं तर कसा येऊ. बरोबर आहे हो त्याचं. आता पहा तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहे आणि ते त्याच्या जागी बरोबर आहे. पण आता इथं जया चुकली. जयानं सांगायला पाहिजे होतं त्याला. हो बा जयानं सांगायला पाहिजे होतं तुले. मी सांगितलं ना. विचार बरं तिले तू विचार. मग मी आलो बरं मी माझ्या समोर विचारून देईन तिले. मी आलो होतो बाई का नाही आलो होतो. मी आलो होतो ते म्हणे बाहेर गेले म्हणे. दादा मला हुकाच नव्हता पहिले, सकाळी मी घरीच होतो. मग मी जरासं तिकडे गेलो स्टँडच्या इकडे. तर मला आला ट्रॅक्टरवरचा हुका. मग मी म्हटलं चला चाललं जाऊ. मग मी तिथे ते आपलं झाड नाही का तिथं उभं होतो, माणसाची वाट पाहून राहिलो. तर तेवढ्यात ती गाडी आली मोठीची मोठी. तर ते मग थांबले तिथं उतरले. मग मला विचारायला लागले महादेवराव भुरेचं घर कुठं आहे म्हणे. म्हटलं इकडे आहे, चला म्हटलं दाखवून देतो. मग तिथं ते गाडी उभी केली त्यानं इकडे आले. नाही त्याला तिथपर्यंत मग सोडून दिलं आणि चाललो गेलो कामाले. पण मला जयानं जरासं सांगितलं नाही. तुम्ही म्हणता तिला सांगितलं. बरं ठीक आहे मग आता याच्यात तिचीच चूक आहे नाही काय. बरं ते जाऊ द्या आता. कसं आहे पोरगं मी पाहिलं पण दादा पोरगं वयस्कर नाही वाटत जरासं. तू बैठकीत असताना तुला समजलं असतं म्हटलं. तुला सांगतो पोरगं कणी आहे जरासं वयस्कर, पण कणी समजदार आहे का. समजदार आहे अन उचलून करतो म्हणते. लग्न कपडे साक्षगंधाचे पैसे देतो म्हणते. सगळंच करतो म्हणते. सोनं नाणं सारं करून देतो म्हणते. सगळं मीच करतो म्हणे असं म्हणे बा पोरगं. हाव काय असं असं. आणि कोण कोण आहे म्हणे घरी. मग घर गिर येते वावर शेत. आई वडील आहे नाही म्हणते. आई वडील वारले म्हणते. आणि बहीण आहे तर चांगले उद्योग त्याच्या घरीच आहे. तो होता का नाही गुलाबी शर्टवाला त्या पाहिला. तो जवळ होय. आणि तो गावातला माणूस आहे. तो माझ्या सोबती आहे इकडे ढोरं चालायला येते तो. 10 एकर शेती आहे म्हणते घरी. आणि चांगलं घर आहे म्हणते 2 मजली मस्त. सगळं बरोबर आहे म्हणते पोराच्या घरी. आणि नोकरीवर नाही आहे म्हणते, धंदा पाणी करते म्हणते नाश्त्याचा. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याने तिथंच पडून दिलं आम्हाला पोरगी पसंत आहे म्हणून. तू सांग आतापर्यंत 3-4 पाहुणे उठून गेले आपल्या घरून. पोरगी पांढरी आहे करून. यायनं काहीच नाही म्हटलं चालते म्हणे मला म्हणे. ते कसं झालं पोरगं वयाचं आहे का नाही. त्याला काही पोरी देऊन नाही राहिली आता कोणी. पोरी आहे कमी वयाच्या म्हणून त्यानं पोरगी पसंत केली. माझ्या विचारानं झालं जर पोरगी सुखी राहत असन तर काय हरकत आहे पाहिजे आली. म्हणून हो म्हटलं. हो म्हटलं म्हणजे घर नाही पाहिलं, दार नाही पाहिलं, काहीच नाही पाहिलं आणि होई म्हणून दिलं काय तुम्ही. नाही रे हो म्हटलं म्हणतो मी. हो म्हणजे आपलं मन आहे बा तसं हो म्हणून. त्याचं घरदार पाहायला जाऊ ना चालतो ना तू. घरदार पाहायला जाऊ आणि तिथे विचारपूस करू का बात कसं आहे काय आहे सगळं. तेव्हाच तर माहीत होईल की नाही आपल्याला. हा तेच तर म्हणून राहिलो मी. बाई मीरा तुले पसंत आहे ना पोरगं. काका आता तुम्ही पाहून घे ना. तुम्हाला पसंत नाही तर मग मी हो म्हणन. कसं आता बाबानं म्हटलं तर मग बाबाला हो म्हटलं तसं. पण तुम्ही पाहून घे जा काका. घर गिर पोरगं गिरगं कसं आहे तर पहिले विचारपूस करता सगळं इकडे बारीक चांगलं. आणि मग मला सांगा काका तुम्ही. मगच मी हो नाही तर नाही म्हणून. बरं बेटा पैन मी पैन चांगलंच पैन पोराले. हा माझी पोरगी का अशी तशी कोणाच्या घरात कोणाला बांधून देईन काय. हा ह्या दादा भयाडा ह्या. मला समजून नाही दिलं उमजून नाही दिलं. माझ्या समोर झालं ना तर बरं राहते. मी अशी तशी देऊन देते दादा कोणाला. मला जर तिथं डाऊट आला पोरावर ना मला पसंत नाही आलं तर मी नाहीच म्हणन. आणि मी नाही म्हटलं मी करून येते पोरीचं लग्न. अरे तू नाही तर म्हणजो. त्या नाही म्हटलं म्हणजे मी नाही म्हटलं समजून जा जो. एवढं हे आहे काय का तू नाही म्हणशील मी हो म्हणत. नाही तिथं कधी मला करोडाचे असे बंडल देईन ना आणि म्हणान का पोरगी देऊन द्या आणि तू नाही म्हणशील तर मी नाहीच करेन म्हटलं बाबू. हे लक्षात ठेवतो. तेवढा अभिमान आहे म्हणा दादा मला तू यावर. मी तेच म्हणू का दादानं असं कसं केलं बा. मला सांगितलं नाही काही नाही. हे जया करते इकडे हराम करपणा. हे कधी अशीच करते. मग आपल्या घरी दाखवली पोरगी नाही चांगलं झालं. आपल्याच घरी दाखवत जा कधी बी. बाई साड्या आहेत तुझ्याजवळ चांगल्या चांगल्या. नाही काका सध्या माझ्या जोडला साड्याच नाही आहे. काहीच साड्या नाही आहे.
एक साडी दिली होती. बरं बरं, जुनी साडी दिली असं तुला काकून एखादी नाही, नवीन तर दिली नसन, देत नाही ती साड्या नवीन कोणाला. दिली होती काका एक साडी, घातली होती. झालं ना आता, काम झालं ना. नवी काय जुनी काय सारखंच आहे. बरं येतो दादा मग मी, हा बसा मग तुम्ही. बसा ना आता, चहा पाणी नाही घेत काय? काय आता उभे उभे चालले? आता गेले तर गेले पाहुणे, आता आपण घरचे हाव ना. मग आता याच्यानंतर घरी राहायचा. मी स्पेशल सांगायला येईन तुम्हाला. हा, जयाच्या तोंडावर मी सांगणार नाही कोणती गोष्ट. मी रातची शिन तुम्हाला पहिले सांगाले. तुम्ही आले तर बरं. वहिनी आता 3-4 पाहुणे आले तर होतो नाही काय मी हजर? मग तुम्ही सांगा, मग काय आताच राहणार नाही? 10 कामं सोडून म्हटलं मी तरी हजर राहीन म्हटलं. बरं मी काय म्हणतो, उद्या चालतं काय मग पोराच्या घरी? तसं कळवलं मी ते 1-2 दिवसात येतो म्हणून, तर फोन लावून देऊ त्याला. उद्या चाललं जाऊ आपण 2 जण, एक इले घेऊन जाऊ आणि जयाला घेऊन जाऊ. 4 जण चाललं जाऊ, जास्त लोक काही नेऊ नये. आणि तिकून फोन आमच्या भाऊ राहते जो सोबत आला होता तो, तर होऊन जाते आपले 4-5 जण. चाललं जाऊ म्हटलं, जरा असं येऊन जाऊ पाहून. ठीक आहे ना दादा, चालते काही फरक नाही पडत. चाललं जाऊ. घरी राहीन मग मी. उद्या नक्की आहे का मग? म्हणजे मग उद्याचा होका घेत नाही मग मी आला म्हणजे? नाही होका असं तर मग पाय तुला ज्या दिवशी फुरसत राहीन त्या दिवशी जाऊ मग. नाही चाललं जाऊ ना उद्या, चाललं जाऊ उद्या. मग पाहता येते बाकीचं. बरं ठीक आहे, तयारीत राही मग. उद्या चाललं जाऊ आपण. हो येतो दादा मग. हो येतो पण मीरू. हा काका या. काय बरं माहिती केवढा जीव आहे त्याचा पोरीत अटकला. हा, आणि हेच अशी करते. हिच्या सांगा तसे ढंगरे भरले जयाच्या. नाही तर त्याच्या मनात काही कपट नाही राहत. बोलायला आहे तो सरका सीधा तोंडावर, पण असा बोलत नाही, म्हणजे असं मनात नाही ठेवत कोणाविषयी. अरे तो साधा सुद्धाच आहे, त्याचं काम कसं आहे, भडांगी काम आहे त्याचं. आता बाई आहे जराशी. जया काय झालं? काऊन कल्ला करत येऊन राहिले? जरा सारा म्हणून बोलत येत काय तुम्हाला घरात? तुला किती वेळा सांगितलं मोठ्या आवाजात बोलत नको जो माझ्यासोबत. तुम्ही मारलं कोण मला? कोण मारलं म्हटलं? काय केलं मी? काय केलं म्हणतं? सांगू तुला काय केलं म्हणून त्या? हा काय केलं त्या? तुला माहित नाही तर काय केलं म्हणून? सांग ना तो, काय केलं मी आता? काऊन मारून राहिले तुम्ही तर मला आल्याबरोबर? नाही एवढंच म्हटलं ना तुम्हाला, काऊन कल्ला करत येऊन राहिले म्हणून? तेवढ्यासाठी नाही मारलं म्हटलं मी तुले. त्या काय म्हटलं? काय म्हटलं तर सांग ना, काय म्हटलं मी? एवढंच म्हटलं ना, काऊन कल्ला करत येऊन राहिले म्हणून. आज कोण आलं होतं आपल्या घरी? कोण आलं होतं? कोण येईन आपल्या घरी? कोण येत असते आपल्या घरी? मी एकटीच राहतो ना. मी राहतो, लेकर राहते. असं लेकरं आहे का घरी? लेकरं तर गेले ना मामाच्या घरी. मग तुझं कायचं नाटक चालू झालं म्हटलं आता? मी कायचं नाटक केलं? काय केलं मी? माझ्यासोबत खोटी बोलू नको तू. हा तुले आज सकाळी दादा सांगायला आला होता ना? आला होता का नाही आला होता? आला होता मग भुलली मी, नाही राहिली मला आठवण. अशी कशी आठवण नाही राहिली तुले? मी घरी आलो ना डब्बा घ्यायसाठी, तुले म्हटलं मला डब्बा दे म्हटलं, त्या मला डब्बा दिला. मग मी डब्बा घेऊन गेलो. मी एवढा वेळ मी इथं थांबलो त्या डब्बा भरे गिरेपर्यंत, तर तुले मला सांगता नाही आलं काय का पाहुणे पाहायला येते का काही? हा पोरीले आणि आपल्याच घरी येऊन राहिले, हे तुले म्हणता नाही आलं, बोलता नाही आलं? तोंड वाटलं होतं का तुझ्या? मी बोलून गेली. आले होते भाऊजी सकाळी, आले म्हणे त्याला सांगजो म्हणे का पाहुणे येते म्हणून. आणि आपल्या घरी दाखवायची गोष्ट हे जाऊ बाई आल्या होत्या मग थोड्या वेळानं तुम्ही गेल्याच्या नंतर. म्हणे हे येते म्हणे आज, म्हणे पाहुणे म्हणे तिथं दाखवू काय म्हणे त्या घरी. मी म्हटलं दाखवा म्हटलं. म्हणे मग चांगलं केलं तर गुन्हाच केला काय? काय चांगलं केलं ना त्या बा, मस्त केलं. त्या पोरीले जुनी साडी देऊन दिली घालाली. एवढी अवकात नाही आहे आपली, काही एक साडी देऊ शकन आपण घंटाभरासाठी? ते लेकरू का दुसऱ्याचं होय? एक साडी दिली असती तर झिंजली असती काय? तुझी साडी का तिने खाऊन घेतली असती? असं म्हणजे तिकून तुमचे कानं भरून आले वाटते तुम्ही. मग कानं कोणच नाही भरले, मी तुला सांगतो. काय मी म्हटलं गेलोच नाही कुठं. आज मी पाहिलंच का काय होते काय नाही म्हणून. दादा सकाळी सांगून गेला. हे आता मला दादानं सांगितलं. मी बोलायला गेलतो दादाले का दादा त्या काऊन असं केलं, काऊन नाही बोलणार माझ्या भाऊ आहे तो. त्याच्या पाठीवर पाय देऊन आलो आहे म्हटलं मी. त्याला काऊन नाही म्हणन मी का दादा त्या मला काऊन नाही म्हटलं रे? म्हटलं म्या तर तो म्हणे मी तुझ्या घरी गेलो होतो म्हणे, सांगितलं म्हणे. मग मला असं वाटलं म्हणे तू कामागिमावर गेला असं, म्हणून तो काही बोललाच नाही समोर. मग तुम्ही राहिले एवढं गरम होऊन राहिले? जर तुमच्या कानाने भरले कोणा तर कोण गरम होऊन राहिले? गरम याच्यासाठी होऊन राहिलो का ते पाहुणे आले तर त्या मला सांगितलं नाही. परत हे तर नाही सांगितलं, पण फोन तर करायला पाहिजे होते एखादा. चल बुलली पण नंतर का आपल्याला भाऊजीनं सांगितलं येईल सांगतो म्हणून. म्हणजे तुम्ही कामावर गेले, मी तिथून तुम्हाला बोलवू काय? कामावर गेल्यावर चांगलं वाटतं का ते कामावर बोलावणं? पैसा नाही पाहिजे का खर्चाले? म्हणजे घरी राहा तर मग पैसे कुठून येईल? तुले मागितले काय? तुले म्हटलं जाय काम कर, कमाव आणि मला आणून दे असं म्हटलं कधी? मी मग पाहिन काय करायचंय काय नाही. तर आता त्या लेकराला किती खराब वाटलं असन, दादाला किती खराब वाटलं असन का त्या सांगितलं नाही. अशाला काय होते का पाय बाबा अशीच करते, मग त्याविषयी विरोध निर्माण होते ना कोणाच्याही मनात. तर काऊन करू देतो तू अशी? मला काही हौस नाही आली कोणासोबत चांगलं वागायची, कोणा मला चांगलंच म्हटलं पाहिजे याची. बरोबर आहे ना, तू चांगली आहेच नाही तर तुला वाटण कसं? आता केलं ते असं, याच्यानंतर का केलं? मी तुला घरातून हात धरून काढूनच देईन म्हटलं. माझे नाव म्हटलं मग तुला माहित आहे काय तर? चंदू नावाचं आहे म्हटलं मी. माहित आहे मला. दुसऱ्याच्यासाठी मला काढून द्या म्हणून घरातून. दुसऱ्याच्यासाठी नाही काढत मी तुले. तू काही कर, मी त्याच्यासाठी म्हणणार नाही तुले. पण एवढं सगळं झाल्यावर आता त्या पोरीच्या लग्नाचा प्रश्न आहे. मग आता मी काका होय, मी तिथं पाहिजे नव्हतं काय म्हटलं असं त्या लोकांनं? मॅच ते घरापर्यंत आणून सोडलं.
मी सांगितलं मी त्याचा भाऊ आहे म्हणून. हा अन काय म्हटलं असं बाबा भाऊ कामाला चालला. वा रे बाबा अजबच आहे. त्याच्या घरात आपण बसलो आणि तू कामाला गेला. एवढी खाड पडली म्हणून काकाले का पोरीच्या याच्यात थांबला नाही म्हणून जरासा बैठकीत म्हणून. असा उपट माणूस आहे मले. आलाय कोणती कोण पोलिस चुकलं का आपल्याला मारणंच चालू करते. काय करावं या माणसाचं तुम्ही सांगा बा. मी काही गलत वागली का याच्यात? हा मग चूक आहे का ती? चला मग पाहू उद्याचा व्हिडिओ. आता मी कायसाठी म्हटलं होतं माझी बहीण आहे लग्नाची म्हणून मी थोडंसं हे केलं नाही काय. आता तुम्ही सांगा ते पोट्टी मीनाचं करावं तिथं का माझ्या बहिणीचं करा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे मॅटर सरलं नाही म्हटलं इथं चालूच आहे अजून नाही तर मग म्हणशील